पुरावे असूनही जात प्रमाणपत्र अवैध कसं? जरांगेंचा सरकारला सवाल. तर बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले. बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार काम करते. समितीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. काही सत्ताधारी नगरसेवकांचं सुद्धा जात प्रमाणपत्र रद्द झालंय. मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मंत्र्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र या पार्श्वभूमीवर विभागाला फोन करता येत नाही. आरोप करणं जरांगेंचं काम. मला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. जात पडताळणी विभागाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाता येतं. जरांगेंच्या आरोपांवर मंत्री बावनकुळेंचं हे उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळतायत. तर मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमच्या कार्यालयामध्ये कसे? जरांगेंचा सवाल. तर शिंदेंच्या गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला होता. शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधात बैठका घ्यायला लावल्या. जरांगेंचा आरोप. मनोज जरांगे पाटील यांना मंत्री उदय सामंतांचा फोन. तर दाखले कसे रद्द होत आहेत ते मला पाहू देत. मी सर्व माहिती घेऊन संध्याकाळीपर्यंत पुन्हा फोन करतो. सामंतांचं आश्वासन. तर शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहे का? जरांगेंचा सवाल. एकनाथ शिंदे हे डबल ढोलकी वाजवणाऱ्यांपैकी नाही. याला शिव्या घाला, त्याला शिव्या घाला, असं करून काहीही होणार नाही. जरांगेंनी शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. शिंदेंचे शिवसेनेचे नेते बच्चू कडूंचं जरांगेंना प्रत्युत्तर. मनोज जरांगेंचा काही गैरसमज झाला असेल. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेते. मनोज जरांगेंच्या आरोपांवर खासदार नरेश म्हस्केंचं उत्तर. तर शिरसाटांनी मराठा समाजाविरोधात बैठका घेतल्या असतील तर त्याचे पुरावे द्यावेत. नरेश म्हस्केंचं जरांगेंना आव्हान. एकनाथ शिंदेंचे अनेक आमदार मराठ्यांनी निवडून आणले. मराठ्यांना कोयत्यानं कापा म्हणणारे शिंदेंचे उपनेते आहेत. उद्धव ठाकरे बरे होते म्हणायची वेळ मराठ्यांवर आणू नका. जरांगेंचा इशारा. जरांगेंच्या आरपारच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचं बंगळुरूमध्ये अधिवेशन. जरांगेंविरोधात उभं राहण्यासाठी ओबीसी समाज सज्ज. तर पुढील लढ्यासंदर्भात उद्या विचारमंथन होणार. बबनराव तायवाडेंचं मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज. मनोज जरांगेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासन केव्हाही झुकेल, पण कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. फक्त प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, व्हॅलिडिटी हवी. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंची 8 ऑगस्टला सोलापूरच्या माढ्यामध्ये इशारा सभा. हजारोंच्या संख्येनं या सभेला उपस्थित राहण्याचंही जरांगेंचं आवाहन. माढ्यातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणावर या सभेचं आयोजन. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आजही सुनावणी. तर दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा. लोकशाहीमध्ये व्हीपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा काल कोर्टात युक्तिवाद. शिंदेंच्या सेनेमध्ये चलबिचल सुरू. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदे सेनेमध्ये खल सुरू आहे. शिंदे त्यांचे प्रमुख अमित शहांशी दिल्लीमध्ये येऊन चर्चा करतील. राऊतांचा दावा. शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे कायम राहतील. राजकारणामध्ये जर तरच्या गोष्टीला अर्थ नसतो. राऊतांची भविष्यवाणी कायम खोटी ठरते. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज निर्णय अपेक्षित. तर आमच्या मागे महाशक्ती, आमचं कुणीही काहीही करू शकत नाही असं शिंदे म्हणत होते. तर रेकॉर्डवर आहे, एकाच वेळी सगळे सुरतहून गुवाहाटीला जाणं हा योगायोग नाही. हे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचंही राऊतांचं वक्तव्य. मुंबईची मोकळी जागा मुंबईकरांच्या हातात राहिली पाहिजे. अदानी मुंबईत खातायत. मुंबईतील मोकळे मैदान भाजपकडनं घेण्याचा प्रयत्न होतोय. त्याविरोधात येत्या आठवड्यामध्ये आंदोलन करणार. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. आज भाजप सत्तेत आहे आणि ते शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे. माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं ट्विट करत भाजप नेत्यांवर हा हल्लाबोल. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर. छत्रपती संभाजीनगरात सीजेपीच्या बैठकीला न बोलावल्यानं गुजरातच्या तरुणाचं अभिजित दिपकेच्या घरासमोर आंदोलन. देश पातळीवर टीम तयार करा. 8 लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तरुणाचा आक्षेप. नाराज जनजींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन. तर राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करणार. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री लोढा यांचे हे आदेश. तरुणांसाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार. भाजप नगरसेवक आकाश पुरोहितला बेस्टच्या आंदोलन प्रकरणामध्ये अटक. तर अटकेनंतर आकाश पुरोहित आर्थर रोड जेलमध्ये. भेटीसाठी लोढा जेलमध्ये गेले असता जेल प्रशासनानं भेट नाकारली. रक्ताच्या नात्याशिवाय कोणत्याही आरोपीला भेटता येत नाही. जेल प्रशासनाचं स्पष्टीकरण. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकुर्लीतील शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. एका आठवड्यामध्ये तिसऱ्यांदा भाजपनं शिंदे सेनेचे कार्यकर्ते फोडले.
शिवसेनेच्या शिबिरात केडीएमसी आयुक्त उपस्थित राहिल्यामुळे वाद। पक्षाच्या शिबिरामध्ये आयुक्त कशासाठी? काँग्रेस नगरसेवकांचा सवाल। तर सर्वच नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर घ्या, काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णींची मागणी। या शिबिरावरून काँग्रेस शिवसेना संघर्ष उफाळला। मुंबईमध्ये घराच्या भिंतीवर लघुशंका केल्याच्या वादातनं तरुणाची हत्या। कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातली ही घटना। दरम्यान चुनाभट्टी पोलिसांकडून आता हत्येचा गुन्हा दाखल। फरहान खान असं मयत तरुणाचं नाव। राज्यात मार्चच्या डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। मुंबई पालिका रुग्णालयामधील ओपीडी बंद राहणार, तर सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन। नागपुरात डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। नागपूर शहरातील जवळपास 4000 डॉक्टर संपात सहभागी। बीएचएमएस डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला तीव्र विरोध। दरम्यान डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याचीही शक्यता। बीडच्या परळीमध्ये मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शहरातील सर्व रुग्णालये बंद। शहरातील रुग्णालयातील आपत्कालीन सेवा आजपासून बंद। परळीमधील 40 रुग्णालये आणि 100 डॉक्टरांचा या संपात सहभाग। हिंगोलीच्या शेंदूरसना परिसरामध्ये खासगी कंपनीच्या व्यक्तीला ग्रामस्थांनी पकडलं। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सर्वे करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना संशय, तर हे लोक मला मारतील असं म्हणत शेंदूरसना पाठीवर पकडले। विजय चौधरींविरोधात जळगावमध्ये मोर्चा, तर महिला नेत्यांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जनाक्रोश निषेध मोर्चा। मुक्ताईनगर परिसरामध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी, तहसीलदारांनाही निवेदन। धरणगाव तालुक्यामध्ये महावितरणकडून सक्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम। ठाकरेंच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा। महावितरणच्या कार्यालयाबाहेर यावेळी जोरदार घोषणाबाजी। सोलापुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमराणी बंधारा ओव्हरफ्लो। भीमा नदीला आलेल्या या पुरामध्ये महापुराचा रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद। सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातल्या 15 बंधारे या ठिकाणी पाण्याखाली असल्याची माहिती। हतनूर धरणातनं ओझरखेडा धरणामध्ये पाणी सोडण्याची मागणी। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाला या संदर्भात निवेदन देऊन ही मागणी केली आहे। भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले आहेत। 1,27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक बहाळ रथाचं आणि काळमंडू या परिसरातही नुकसान, तर 200 ते 300 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून वाहून गेल्यात। पिकांसह सुपीक माती वाहून गेल्यामुळे भविष्यात शेती कशी करायची असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातल्या सोमनपल्ली याजवळ नवीन राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून चिखलाचं साम्राज्य झालंय। वाहन चिखलात फसल्यामुळे महिला मजुरांनी या वाहनाला चक्क दोरी बांधून हे वाहन बाहेर काढलंय। रायगडच्या अलिबागमधील नागोठणे अलिबाग मार्गावरील चांबरी खिंड परिसरात महिन्याभराआधीच कोसळलेली दरड आता अजूनही तशीच। मुसळधार पावसामध्ये दरड थेट रस्त्यावर कोसळण्याची भीती। ही दरड तात्काळ हटवण्याची मागणी। वाशिमच्या तळप बुद्रुकमध्ये 300 वर्ष जुना मातीचा बुरुज कोसळला, तर बुरुज कोसळल्यामुळे पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी। मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 46 वर्ष सतीश इंगोले यांचा मृत्यू। बदलापूर पश्चिमेकडील गणेश चौकातनं वालीवलीकडे जाणारा पालिकेचा रस्ता ग्रामस्थांकडून बंद। अनेक वर्षांपासूनचा हा रस्ता 4 चाकी वाहनांसाठी खुला होता, मात्र अचानक हा रस्ता बंद झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 80 वर्ष जुन्या 2 धोकादायक इमारती जमीनदोस्त। मनपाची मोठी कारवाई, नोटिशीनंतर सुद्धा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाडका। 72 धोकादायक इमारतींवर टप्प्याटप्प्यानं होणार कारवाई। अमरनाथ पालिकेच्या पार्किंगमध्ये जास्तीचे पैसे घेतले, ठेकेदारांना घेतलेले जास्तीचे पैसे परत घ्या। पालिकेची स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात। डोंबिवली स्थानकात महिला टीसीची माणुसकी, प्रसंगावधान राखत जखमी प्रवासी महिलेला वाचवलं। दरम्यान घटना सीसीटीव्हीत कैद। लोकलमधून उतरताना महिला फलाटावर पडून गंभीर जखमी झाली होती। पुणे सातारा महामार्गावरील शिवरे गावच्या हद्दीत भरधाव कारचा अपघात। भरधाव कार डिवायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला। अपघातात सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र कारमधील 2 जण जखमी। बीडच्या माजल गावात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात। काही जणांकडून अतिक्रमण हटवण्याला विरोध। पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात। बारामतीच्या गाळेधारकांना दिलासा। घरांसमोरील आणि व्यावसायिक गाळ्यांसमोरील अडवणारे पत्रे काढण्याचे आदेश। देशानंतर अडथळे हटवण्याची ही प्रक्रिया सुरू। नागपुरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। आरोपीनं बनावट ओळखपत्र यासह डार्क वेब आणि सोशल मीडियाचा वापर केल्याचा पोलिसांचा दावा। सर्व आरोपींची आता अंतिम सत्यता न्यायालयीन निर्णयानंतर स्पष्ट होणार।